नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नुकतंच आज आयोगाने शुद्धीपत्रक काढलेलं आहे. महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 याचं शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि त्यानुसार जागांमध्ये नेमकी किती वाढ झालेली आहे आणि याचा नेमका कट ऑफवर किती परिणाम होणार आहे, कारण लवकरच आता निकाल लागण्याचे संकेत आहेत. शक्यतोवर 22 तारखेनंतर निकाल लागू शकतो, कारण 18 ते 22 तारखेच्या दरम्यान अभियांत्रिकी सेवाचा पसंती क्रमांक देण्यासाठी लिंक ओपन होणार आहे. त्यामुळे कदाचित तो निकाल 22 तारखेनंतर लागू शकतो किंवा लवकरही लागू शकतो. आन्सर की लवकरच येईल. म्हणून नेमकं कोणकोणत्या जागांमध्ये वाढ झालेली आहे, कोणकोणत्या पदांमध्ये वाढ झालेली आहे ते आपण बघणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर सुरुवातीला अगदी तुटीपुंजी अशी 87 जागांची जाहिरात आली होती. नंतर कालांतराने मागणीपत्र आयोगाकडे जात होते आणि आयोगाकडे मागणीपत्र गेल्यानंतर या जागांमध्ये फायनली आता 265 जागांपर्यंत म्हणजे 265 जागांची टोटल जाहिरात झालेली आहे. यामध्ये जर राज्यसेवा म्हणजे जे कोर आपण राज्यसेवा म्हणतो त्याचे 238 पदांसाठीची जाहिरात गेलेली आहे. म्हणजे 238 पदांसाठीचा राज्यसेवेचा कट ऑफ येऊ शकतो आणि कदाचित हे शुद्धीपत्रक जवळपास फायनलच असणार आहे, कारण लवकरच निकाल जाहीर होऊ शकतो. यूपीएससीच्या धर्तीवर यावर्षी थोडा फास्ट काम सुरू असल्यामुळे कदाचित या महिन्याअखेरपर्यंत किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यापर्यंत आपल्याला निकाल बघण्याची दाट शक्यता असल्यामुळे आपल्याला हे शुद्धीपत्रक लवकरात लवकर टाकण्यात आलेलं आहे आणि 238 पदांसाठीचं हे शुद्धीपत्रक आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, यामध्ये नेमकं या 238 पदांमध्ये नेमक्या कोणकोणत्या जागा असणार आहेत बघा. तर पोलीस डीवायएसपीच्या 8 जागा आहेत, उपमुख्य कार्य अधिकारी डेप्टी सीओच्या 13 जागा आहेत, सहाय्यक संचालक वित्त व लेखा अधिकारीच्या 32 जागा आहेत, राज्य कर सहाय्यक एकूण 23 जागा आहेत, मुख्य अधिकारीच्या किंवा सहाय्यक आयुक्तच्या एकूण 7 जागा आहेत, सहाय्यक कामगार आयुक्तच्या 6 जागा आहेत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या 7 जागा आहेत, सहाय्यक गट विकास अधिकारीच्या 30 जागा आहेत ब मध्ये. त्यानंतर उद्योग अधिकारी गट ब 4 जागा आहेत, मंत्रालयीन विभाग मध्ये गट ब मध्ये 10 जागा आहेत, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कच्या 9 जागा आहेत गट ब मध्ये, सरकारी कामगार अधिकारी 19 जागा आहेत, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी 9 जागा आहेत आणि लेखा अधिकारी गट ब मध्ये 60 जागा आहेत. बघा, या गट अ च्या होत्या वित्त व लेखा गट अ आणि या ब च्या 60 जागा आहेत ज्या मागे जाहिरात झाल्या होत्या आणि सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब ची 1 जागा आहे. अशा जो एकूण 238 जागांसाठी फायनली कट ऑफ लागू शकतो. आणि जी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आहे म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सेवा जी आहे, या जी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सेवा आहे अभियांत्रिकी सेवा, हिच्या एकूण 20 जागा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता श्रेणी 1 च्या 9 जागा आहेत, सहाय्यक कार्यकारी अभियंत्याच्या 7 जागा आहेत, त्यानंतर मृदा व जलसंधारण विभागाच्या एकूण 4 जागा आहेत. तर या जागा आपल्याला बघायला भेटत आहेत. आणि जर आपण महाराष्ट्र पशुवैद्यकीय अधिकारीच्या एकूण 7, कारण ही वेगळी सेवा आहे, तर हिच्या एकूण 7 जागा आहेत. अशा 3 सेवांसाठी ही सध्याची तरी जाहिरात आपल्याला दिसते. यात ऍग्रिकल्चरच्या कुठे जागा दिसत नाहीयेत. तर थोडक्यात काय आहे, तर शुद्धीपत्रक आलेलं आहे, 238 जागांचं हे शुद्धीपत्रक आलंय. आता विषय येतो कट ऑफचा, की सर कट ऑफ किती लागू शकतो हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे. मी ग्रुप बी चाही व्हिडिओ बनवला आहे, ग्रुप बी चाही व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल आपल्या युट्यूब चॅनलवर. तर राज्यसेवेचा जो अंदाजित कट ऑफ आहे हा साधारण आता 100+ जाण्याची दाट शक्यता आहे. कारण अगोदर प्रेडिक्शन होत होतं की जागा 400 पर्यंत जाणार आहे, साधारण 300 पर्यंत तरी जातील, पण त्या काही वाढ झालेली आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे 238 जागा आहेत. मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर 140 जागा होत्या जवळपास, आणि त्यासाठीचा जो कट ऑफ होता तर आपण बघू शकतो तो कट ऑफ 116 पर्यंत गेला होता. आणि या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो निश्चितच 10 मार्कांनी कमी लागेल असं सांगितलं जात होतं, की 10 ते 15 मार्कांनी, कारण या वर्षाच्या राज्यसेवेची लेवल ही थोडी टफ होती. त्यामुळे कट ऑफ हा 100च्याही खाली जाईल, म्हणजे 2 आकडी संख्येमध्ये जाईल असं सांगण्यात येत होतं. पण विद्यार्थी मित्रांनो, आता कट ऑफ हा 100 103 साधारण
103 किंवा 104 आकड्यापर्यंत, म्हणजे या 100 ते 104 मध्ये ओपनचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. कॅटेगरी वाईज तो काही कट ऑफ खाली जाऊ शकतो असा अंदाज मी सांगतो आहे, कारण जागांची वाढ झाली नसल्यामुळे 100+ कट ऑफ जाण्याची दाट या ठिकाणी शक्यता निर्माण झाली. जो कट ऑफ खाली लागेल, 100च्या खाली लागेल, 2 अंकी मध्ये लागेल, 96-98 लागेल असं म्हटलं जात होतं, तर तो कदाचित खाली येणार नाही. तर थोड्या दिवसात आपल्याला निकाल समजेलच. हा एक मी अंदाज वर्तवलेला आहे की कट ऑफ किती लागू शकतो राज्यसेवेचा, कारण जागांची लेवल पाहता 238 जागा आहे, मागच्या वर्षी 140 जागा होत्या आणि त्यामध्ये आन्सर की मध्ये पण बरेच चेंजेस झाले होते. आता या वर्षाच्या अजून आन्सर की आलेलं नाहीये, त्यामुळे लागलीच आपल्याला हे सांगणं पण थोडंसं घाईच होणार आहे. पण तरी 100+ ज्यांना मार्क आहेत त्यांनी अभ्यास सुरूच ठेवा. हा कदाचित खाली पण येऊ शकतो, लक्षात राहू द्या. तर थोड्या दिवसात कट ऑफ जाहीर होणारच आहे, त्यामुळे मी काही सांगणार नाही की 95 वाल्यांनी पण अभ्यास करा, 90 वाल्यांनी पण अभ्यास करा, कारण जागांची लेवल बघता जागा खूप वाढलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे कट ऑफ एकदम खाली येईल असं काही वाटत नाही, कारण 100 पैकीच्या वर बऱ्याच जणांना मार्क्स आहेत बऱ्यापैकी आणि जागामध्ये पण तेवढी वाढ नाही आहेत आणि आपण जर रेशो बघितला तर फार मुलं मेन्सला राहणार नाही आहेत. त्यामुळे कदाचित हा कट ऑफचा आकडा असणार आहे. हा टेंटेटिव्ह आहे, एक्सपेक्टेड आहे. यामध्ये थोडाफार बदल +-2 इकडे तिकडे होऊ शकतो. 100च्या खाली जाईल याची शक्यता आता थोडी कमी झालेली आहे, जी अगोदर जास्त वाटत होते की 100च्या खाली कट ऑफ जाईल, 96, 97, 98 पर्यंत लागेल, पण तो आता लागेल का ही थोडीशी शंका आहे विद्यार्थी मित्रांनो. लवकरच आयोगाकडून आपल्याला ही अपडेट येईल. शुद्धीपत्रक आलं, त्याच्या जागा किती होत्या, कोणकोणत्या विभागाच्या जागा होत्या, ह्या सगळ्या मी तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत. असंच अपडेटसाठी आपल्या अद्विक करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.